नमस्कार. उत्तर नावाची फिल्म मी आताच झी5 वर पाहिली आहे आणि क्षितिज पटवर्धन यांनी फिल्म लिहिली आहे, डायरेक्ट केली आहे. त्यामुळे आतून कुठेतरी विश्वास होता की फिल्म चांगली असणार आहे. मध्यंतरी थिएटरला रिलीज झाली होती, पण ऑड टायमिंग, कमी शोज यामुळे फिल्म पाहू शकलो नव्हतो आणि आता मनात कुठेतरी होतं की यार ही फिल्म नक्की चांगली असणार आहे आणि तो विश्वास साथ लागला. कारण की ही फिल्म खूप चांगली आहे, खूप कमाल फिल्म आहे. खूप साधी गोष्ट आहे आई-मुलाच्या नात्याची आणि त्याचबरोबर बदलत्या काळाची गोष्ट आहे. आज जे काही आपण डिजिटल युग झालंय असं म्हणतो, त्यातून ते खूप मशीन्सचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येतायत आणि त्यातून मग आता माणसांची गरज संपेल का आणि ती गरज मशीन्स पूर्ण करतील का असाही प्रश्न हा सिनेमा पाडतो आपल्याला. त्याचं उत्तरही या सिनेमात मिळतं. आणि खूप सुंदर, साधी, सोपी अशी आपल्या रोजच्या आसपासची गोष्ट आहे. या सिनेमात कुठेही अशा मोठ्या घटना नाहीयेत, प्रसंग नाहीयेत, रडणं-पडणं नाहीये. आपल्या रोजच्या जगण्यातले प्रसंग आहेत आणि ते खूप रिलेटेबल आहे. त्यामुळे फिल्म खूप आपलीशी वाटते. खूप सुंदर गोष्ट आहे. तर कथा म्हणाल तर निनाद बालराव नावाचा एक मुलगा आहे. त्याची आईचं नाव आहे उमा बालराव. उमा बालराव आकाशवाणी केंद्रामध्ये निवेदिका असते. ज्या खूप प्रसिद्ध आहेत निवेदिका म्हणून. त्यांचं आणि खूप आधीपासून त्या निवेदिका आहेत. आणि नन्या इंजिनिअरिंग शिकतोय आणि त्याला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट बनवायचा आहे एका फेस्टिवलसाठी आणि आईच्या मदतीने तो एक प्रोजेक्ट बनवतो आणि मग त्याचं म्हणणं असतं की आणि त्याची आई खूप अशी तिथे अशी नेहमी संवाद साधूपात असते, बोलत असते आणि नन्या असा थोडा रिबेलियस, थोडा गोंधळलेला, थोडा असा हटकल, तुसड्या स्वभावाचा आहे. त्याची मैत्रीण आहे किंवा त्याची गर्लफ्रेंड म्हणूया, तो गर्लफ्रेंडसारखा तिला वागवत नाही. तिच्याशी तो भटकलपणे, तुसडेपणे वागत असतो. आईशी ते सेम वागणूक. त्याला तिच्या बालपणामध्ये एक गोष्ट अशी घडलेली दाखवली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा राग आहे आईविषयी म्हणा हलकासा. तो असा खूप प्रत्येक येत नाही, पण मध्ये-मध्ये डोकावतो. तिच्या वागणुकीत डोकावतो आणि ते त्याला पचवता येत नाही, स्वीकारता येत नाही. ते सगळं आहे. आणि पुढे मग आईला एक गंभीर आजार होतो आणि असं त्या आजाराचं पुढे काय होतं आणि त्याने जी मशीन बनवली त्याचं पुढे काय होतं. त्याचं खूप छान इंटरेस्टिंग सगळी ती कथा गुंफली आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. आपलं रोजचं जगणं खूप अशी रिलेटेबल रिलेटेबल वाटावी अशी ती गोष्ट आहे. सो खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने ती आपली गोष्ट समोर येते आणि सगळ्यांनी इतकं कमाल काम केलंय. स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स, डायरेक्शन या सगळ्या बाबतीमध्ये क्षितिज पटवर्धनांना मानलं पाहिजे. खूप खूप कमाल त्यानं पहिल्या सिनेमात खूप कमाल केलाय आणि ऍक्टिंगच्या बाबतीत म्हणाल तर रेणुका शहा काय कमाल काम केलंय. मला एक सीन आठवतोय जेव्हा रेणुका शहाणे म्हणजे उमा भालेराव यांना त्यांच्या आजाराविषयी कळतं आणि घरी आल्यानंतर त्यांना ती गोष्ट त्यांच्या मुलापाशी व्यक्त व्हायची असते आणि त्या थोड्या सांगावं की नको सांगूया अशा द्विधावस्थेत असतात. तेव्हा त्यांनी जो काही अभिनय केलाय तो इतका कमाल आहे. बापरे! काय डोळ्यातनं जे काही भाव व्यक्त केले ते बघण्यासारखे आहे. सो खूप 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 कमाल सीन आहे तो आणि डायलॉग्स डायलॉग्स एक असा असा आहे की अ, तुम्ही जे 10 मिनिटात डिलिव्हरी करणाऱ्यांना 9 महिने पोटात ठेवून डिलिव्हर करण्याची किंमत कळणार नाही. असा एक डायलॉग आहे. तो खूप सुंदर आहे. किंवा वाऱ्यासंदर्भात एक डायलॉग आहे, की वारा म्हणजे अदृश्याने दृश्यावर मारलेली फुंकर आणि त्या संदर्भात शेवटाला एक सीन आहे. सो तो संदर्भ खूप तुम्हाला तो सीन बघताना अंगावर काटा येतो. खूप सुंदर सीन आहे तो. आणि असे खूप 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 सुंदर डायलॉग्स आहेत किंवा आई ह्या जगाच्या सर्वात बेस्ट डायलॉग रायटर असतात. हा डायलॉग मला खूप आवडला. कारण आपल्या आया बोलतात तेव्हा त्या आठवा तुम्ही तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही ते आईचं काही वाक्य आठवा, बोलणी आठवा, तुम्हाला कळेल ते. लगेच रिलेट होईल ते. सो असे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ज्याच्याशी आपण रिलेट करू शकतो. आपल्याला खूप बघताना छान वाटलं. आपल्या आईची आठवण येईल आणि खास करून आपल्या बऱ्याच सिनेमात साहित्यात खूप आईचं एक गौरवीकरण किंवा महिमामंडन खूप असतं त्यांना हे आईविषयी किंवा खूप गृहीत धरलेलं नातं आहे आपल्या समाजामध्ये. पण एकूणच खूप स्त्रीला आणि बाई पण समजावून सांगणारा हा सिनेमा आहे. जो खूप थेटपणे सांगत नाही, पण इनडायरेक्टली खूप काही सांगू पाहतो. जसं की वडील वारल्यानंतर तिच्या आईला दुसरं लग्न करण्याविषयी थोडा एक 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 व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये येते आणि मग त्या पुढे जात नाहीत किंवा त्या आपल्या मुलाचा विचार करतात. असं खूप वेगवेगळे सिनेमा खूप इंटरेस्टिंग त्या गोष्टी पेरल्यात सिनेमात. त्या खूप थेट नाहीयेत, इनडायरेक्ट आहेत. एक सुजाण प्रेक्षक म्हणून आपण ते समजून घेऊन त्या बघण्यात मजा आहे. सो खूप कमाल सिनेमा आहे आणि आपण थिएटरला नाही बघू शकलो, पण ओ-टी-टीवर बघून हा सिनेमा आपण बघितलाच पाहिजे. सो सिनेमा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सिनेमा बघून सांगा सिनेमा कसा वाटला. कमेंट्स करून सांगा नक्की. थँक यू.